मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही आहोत आता कलकत्ता हायवेला आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे कलकत्त्याचा आणि इकडे आम्ही हायवेला नाश्ता करत आहोत. तर बघूया आपण नाश्त्यामध्ये काय काय भेटणार आहे. आणि आज आम्ही कलकत्त्याला थांबणार आहोत की त्याच्या पुढे आम्हाला झारखंडला पण जायचं आहे, बाबा वैद्यनाथ. पण आम्ही पहिलं काय कव्हर करणार आहोत, पहिलं कलकत्त्याला जाणार आहोत की झारखंडला ते मला माहिती नाही प्रॉपर. पण माझे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला अपडेट भेटत राहील. आता आम्ही कलकत्त्याचा नाश्ता करत आहोत. एवढा दिवस आम्ही पुरी आणि उडीसाचा नाश्ता केला, आता कलकत्ताचा करतोय. तर तुम्ही बघू शकता कलकत्त्यामध्ये ही छोटीशी कॅन्टीन आहे आणि आम्ही आता इथे नाश्ता करणार आहोत. तर बघूया आता काय नाश्त्यामध्ये आम्हाला भेटणार आहेत. हे बाबा आम्हाला नाश्ता सर्व करत आहेत आणि त्यांची मुलगी आहे की सून आहे माहीत नाही, ती नाश्ता बनवत आहे गरम गरम. तर तुम्ही बघू शकता गरमागरम पुरी आलेली आहे मैद्याची आणि तिकडे लुची म्हणतात आणि ही चण्याची भाजी आलेली आहे ग्रेव्हीवाली. आणि मी आता खाणार आहे गरमागरम. बघूया आपण खाऊन कसा टेस्ट आहे, तुम्हाला लवकरात लवकर कळेल. भाजीचा टेस्ट चांगला आहे. कशी आहे भाजी? ठीक आहे ना, मैदा आहे पण काय करणार, खाऊ शकतो एक दिवस. टेस्टी आहे ना, मसाला नाही काय नाही, एकदम छान आहे. हाँ दे दो. कांद्याची भजी आहेत पण इकडे काय म्हणतात, चाप म्हणतात, चाप. दादाजी ये दादाजी सेवा कर रहे. गरमागरम पुरी आणि भाजी आणि चाप. इकडे चाय बघा ह्याच्यात भेटते, नाईस टी. आणि टोस्ट संगती खात आहेत माझे मिस्टर. त्यांचा रिव्ह्यू घेण्यासाठी 7 जन्म लागते. व्यवसाय गरमागरम चाय, मस्त चायचा कप आहे. पण अच्छा, नाश्ता झालेला आहे आणि ही जी जागा आहे ती वेस्ट बंगाल आहे. मला वाटलं कलकत्ता आहे पण वेस्ट बंगाल आहे. आम्ही आता कलकत्त्याला निघालो आहोत आणि दादाजीने खूप सेवा केली, खूप आवडलं आणि नाही पण आवडलं. पण ठीक आहे, त्यांना काम करायचं आहे म्हणून त्यांनी आम्हाला सर्विस दिली आणि खूप छान असं घरच्यासारखं, जसं आपण पाहुण्याला खायला घालतो तसं त्यांनी आम्हाला खायला घातलं. बघा इकडे कशी जंगली झाडं पण आहेत. हे धतुऱ्याचं झाड आहे ना, हे धतुऱ्याचं आहे. शिवजीला जे चढवतो आपण ते धतुरा. हे फळ आपल्याला विकत भेटतं मार्केटमध्ये, फुल मार्केटमध्ये. इकडे फ्रीमध्ये लावलंय. हे चढवलं की शिवजी खुश होतात. फुल आणि फळ. आणि ते बघा समोर भोपळ्याचं झाड आहे, त्याच्या पानाची फुलांची पण भजी बनवतात हे लोक. वेस्ट बंगाल. सगळ्यांच्या गावाला जाऊन आणि सगळ्यांचे वेगवेगळे बनवण्याचे पदार्थ खाऊन, वेगवेगळे बनवण्याची सगळ्यांची पद्धत आहे, ते खाऊन बरं वाटतंय. सगळ्यांचा व्यवहार वेगवेगळा आहे. कोण चांगली लोकं भेटतात, कोण थोडीशी नॉर्मल लोकं भेटतात. ठीक आहे, माणूस तिथून सारखंच आहे, माणूस तिथून सारखंच आहे, सारखाच व्यवहार पण असतो, फक्त बोलण्यामध्ये फरक आहे. थोडासा बोलण्यामध्ये फरक आहे. पण कधी कधी त्यांना असा राग पण येतो आमचा की आम्ही त्यांना बोलतो आपको हिंदी नाही आता आहे, तर ते लोक बोलतात आप लोग सीख लो ना. मग असं ठीक आहे, पण बरं वाटतंय लोकांच्या गावाला येऊन त्यांचं कल्चर बघायला, त्यांचं कसं खाण्याची पद्धत आहे ते बघण्यासाठी आवडतंय आम्हाला. हे सगळं एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप चांगलं एक्सपिरियन्स आहे. आय लव्ह वेस्ट बंगाल. इथपर्यंत तरी मला आवडलं आहे लोकांचं नेचर. बघूया आता पुढे कलकत्त्यामध्ये जाण्याचं माझं खूप पहिल्यापासून ड्रीम होतं. कारण कलकत्त्यामध्ये माझे फेवरेट रसगुल्ले आहेत आणि मला ते खायचे आहेत मन भरेपर्यंत. खूप माझं ड्रीम होतं ना, स्वप्न पूर्ण होते. आणि खरंच मला दर्शनाला पण जायचं होतं. माझं पण स्वप्न होतं
कलकत्ता बघायची. कलकत्ता बघूया आता आपण. चला चला निघालो आहोत, गाडीत बसलो आहोत. चलो कलकत्ता. आम्ही कलकत्त्यामध्ये आलो आहोत. आमचं हॉटेल मागे आहे हे, पण आम्ही व्हिडिओ नाही ब्लॉग केला. जेवण पण हॉटेलमध्येच बनवलं होतं. आई पण बघा रेडी झालेली आहे. आम्ही आता आलो आहोत कालीघाट महाकाली मंदिर. आम्ही कलकत्त्याला आलो होतो, हॉटेल घेतलं आहे, चेंज वगैरे करून आम्ही आता डायरेक्ट दर्शनाला आलो. कारण एवढा वेळ नव्हता. आणि समोरच बघा महाकालीचं मंदिर आहे कालीघाट. पीछे देख कौन है तेरे बोलती है. जो भी है दे दीजिए माता. चुनरी दे दो. दर्शन झाले, पण मला असं वाटतं की हा अनुभव माझा खूप वाईट होता. माता राणीच्या दरबारामध्ये असं बोलायला नाही पाहिजे, पण इकडे व्यवस्था बरोबर नाही आहे आणि इकडे खूप मन दुखी झालेलं आहे पहिल्यांदा. पण मी आईचे दर्शन घेऊन प्रसन्न झाले. माझे दर्शन झाले मुखदर्शन, पण इकडे खूप व्यवहार चुकीचा आहे सगळ्या लोकांचा. आम्ही आता इकडनं देवीचे दर्शन करून इकडे काळ भैरवचे दर्शन करायला आलो आहोत. आता आम्ही मेट्रोने चाललो आहोत दक्षिणेश्वरी महाकाली मंदिर. हे बघा मेट्रो स्टेशन कलकत्त्याचं. आणि आईची केवढी मोठी प्रतिमा लावली आहे. सेम आईचं स्वरूप आतमध्ये तसंच आहे. हे बघा मेट्रो स्टेशनवर सेम माता राणीचं अशीच आतमध्ये प्रतिमा आहे. कालीघाट महाकालीचं स्वरूप सेम असंच आहे. हे मेट्रो स्टेशन आहे कलकत्त्याचं.
चाललो आहोत कारण आम्हाला दक्षिणेश्वरी महाकालीचं अर्ध्या तासात मंदिर बंद होणार आहे आणि आम्हाला लवकर पोचून लवकर दर्शन करायचं आहे आणि उद्या आम्ही इकडे स्टे नाही करणार आहेत. आम्हाला गंगासागरला जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही मेट्रोने चाललो आहेत. आमची गाडी आम्ही हॉटेलमध्ये पार्क केली आहे आणि बरं झालं गाडीने नाही आलो. खूप पार्किंगचे प्रॉब्लेम आहे तिथे. बघा मेट्रो स्टेशनवर साक्षात शिवजीचे दर्शन. इकडे बघ मेट्रो स्टेशन कसं वाटलं तुला कलकत्त्याचं? आम्हाला आईला जागा भेटली म्हणून बरं झालं. आम्हाला अँडला उतरायचं आहे. अँडला जागा भेटली म्हणून बरं झालं ना. मग काही नाही तर वाट लागली असते. चालायचं पण किती होतं त्या दिवशी. उतरलो आहोत स्टेशनला. स्टेशनचं नावच आहे दक्षिणेश्वरी स्टेशन. दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला. आम्हाला बेंगॉली जेवण जेवायचं होतं तर आम्ही आलो आहोत कस्तुरी हॉटेलमध्ये. इकडे काहीच आम्हाला नॉलेज नसल्यामुळे आम्ही विचारून या हॉटेलमध्ये आलो आहोत. तर बघूया हॉटेलमध्ये जेवण कसं येतं आहे. तुम्हाला दाखवते थोड्या वेळातच. जेवण येतं आहे आता आमचं. बघा आमची प्लेट आलेली आहे. बघा आमचं जेवण आलेलं आहे. ये कौन सा बेगुन ये चलेगा, उनको बोलो रिपीट मत करो, मुझे लगा फ्राई वाला है. सर कर दिया ठीक है. ये क्या है? चना दाल. ये हाँ नहीं लेकिन फ्रेश बना के दिया सब वो लोगों ने काट के. बैंगन तो पूरा भवन दी. सर रोटी और हो जाएगा क्या? देखते हम लोग को दाल चावल मंगाना पड़ेगा. नहीं होगा. एक पीस हम लोग को मालूम नहीं, इसके लिए ऐसा हुआ. प्लीज उनको बोलो ये कैंसिल करो. ये रहने दो, दूसरा कैंसिल. वो लड़के को हमने पूछा भी जो तुमने ऑर्डर किया ना, बोला वो फ्राई करने वाला है. बोला हाँ. खाण्यापेक्षा ठीक. कसं आहे जेवण आई? छान आहे बंगाली जेवण. बैंगन भुजा क्या करना है माई? वो दे रहा है कि नहीं देखते हैं. नाही बैंगन मुझ्या. ये भाजा है और वो जेवण खूप टेस्टी होतं. आईचं जेवण फिनिश झालं आणि इकडचं फेमस जेवणाच्या नंतर रसगुल्ला. रसगुल्ला कसं आहे जरा बघ खाऊन. एक नंबर आहे. बघा रसगुल्ला बघा तुम्ही पण. कलकत्त्याचा रसगुल्ला. आणि माझं जेवण आता संपेल तेव्हा मी पण खाणार आहे. जेवण झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही निघालो आहोत हॉटेलमध्ये. भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.